काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आणि कोल्हापूर उत्तरमधून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यानंतर 5च तासात उमेदवारी बदलण्यात आली. कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे काँग्रेसमधील वातावरण जे आहे ते ढवळायला सुरुवात झालं. बंडखोरी करत राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यांची अर्ज माघारी घेण्यासाठी काँग्रेसमध्ये धावपळ उडाली आणि जे काही काल कोल्हापूर उत्तर विधानसभामध्ये राजकारण घडलं त्यातीलच एक प्रमुख घटक राजेश लाटकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काल जे काही नाराजी नाट्य जे आहे ते रंगलं आणि अनपेक्षितपणे काँग्रेसच्या उमेदवारांनाच माघार घ्यावी लागली. आता काय ही घटना काय घडली, कशी घडली याच्याशी माझा संदर्भ काही नव्हता. म्हणजे मला काय त्या गोष्टीची माहिती नव्हती. अधिकृत उमेदवारी त्यांना मिळाली होती आणि त्यांनी माघारी ती घेतलेली आहे. त्यानंतर मी माझा अपक्ष फॉर्म मी निवडणूक लढायची हे मी ठामपणे ठरवलेलं. कारण ज्या पद्धतीने ती बदलण्यात आली, माझा परिवार असेल किंवा माझ्या कार्यकर्त्यांना एक आत्मसन्मानाची लढाई म्हणून आम्ही ते निवडणूक लढायची ठरवलेली. त्यानंतर ही माघारी झाली, कशी झाली, काय झाली, आता आम्ही नंतरच ते सगळं बघितलं. हे खरंच दुर्दैवी होते. खरं तर खासदार शाहू महाराज छत्रपती तुमच्याकडे आले होते. तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या ठिकाणी अनेक गौप्यस्फोट तुम्ही केल्याचे नेमका काय प्रकार झाला होता त्या संदर्भात उमेदवारीबाबत? काय नाही, मी फक्त महाराजांना सांगितलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा आणि मी काही गोष्टी त्या मांडल्या होत्या आणि त्यांना पण त्या गोष्टी त्या दिवशी सगळ्या काही त्यांच्यासमोर प्रथमच त्याचा उलगडा झाला. त्यानंतर एवढीच मी मागणी केली होती आणि आम्ही बाबा कार्यकर्ते बसतो आणि आपला निर्णय काय ते सांगतो. पण कार्यकर्त्यांच्या बैठकीत काय निवडणूक लढणे हेच ठरल्यामुळे मी ते निवडणूक लढण्याविषयी बाजूला जाऊ शकलो नाही. त्या पद्धतीने मी काल माघारीच्या दिवशी देवदर्शनाचा माझा नियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे मी 3 वाजेपर्यंत तिकडेच 3 वाजेच्या आत यायचं असं नियोजन करून मी बाहेर पडलो होतो आणि त्या पद्धतीने आलो. त्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. तर त्याला सगळे तुमच्या माध्यमातून त्या आम्हाला गोष्टी समजल्या. काही कारभाऱ्यांनी पुढाकार घेऊन उमेदवारी बदलाच्या हालचाली केल्या असे आरोप होत आहेत. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? कुणी हे षडयंत्र रचलं गेलं ज्यामुळे हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधलं राजकारण तापलेलं आहे? आता मागच्या गोष्टी काढेल तेवढ्या कमी आहेत. आता माझी उमेदवारी अपक्ष आहे. मला लोकांच्या समोर जाणं काम आहे. आता हे काढत बसत जे काही झालं ते पंचगंगेला मिसळलं असं म्हणून पुढे आता काम करत जायचं आहे. आता कोण येईल त्यांना बरोबर घेऊन आपण जी कोल्हापुरात जे महाविकास आघाडीची सत्ता आहे ती पुन्हा एकदा अशीच राखण्याचा माझा प्रयत्न आहे. खरं तर अपक्ष म्हणून लढताना मोठं आव्हान तुमच्या समोर आहे. महायुतीचा तगडा उमेदवार आहे. प्रेशर कुकर सारखं चिन्ह तुमच्या सोबत आहे. कशी हे आव्हान कसं पेलणार आहेत आणि काँग्रेसकडे काय पाठिंब्याची मागणी केलेली आहे? मी कालच माझं चिन्ह वाटप झालं आणि अपक्ष उमेदवारी फायनल झाली. मी क्षणाचाही विलंब न घेता मला विविध गोष्टींचे त्या ठिकाणीच फोन येत होते. पण मी कसलीही त्यात शंका न घेता तात्काळ महाविकास आघाडी बरोबर मी जाणार आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार. आणि बंटी साहेब आमचे नेते होते, आहेत, राहणार हे मी तात्काळ जाहीर केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने मला आज अपक्ष उमेदवार झाल्याने पुरस्कृत महाविकास आघाडीकडून व्हावं त्या पद्धतीची मी पक्ष नियमावलीप्रमाणे त्या चौकटीत राहून त्यांच्याकडे सगळे मी ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याचा मला पाठिंबा मिळेल. आणि प्रेशर कुकर आपल्याला चिन्ह मिळालंय हे गोरगरिबांचं स्वाभिमानाचं चिन्ह आहे, ज्यामधून आपल्याला 2 घास पोटात जातात आणि आपल्या कामाला आपण व्यवसायाला जातो आणि ऊर्जा घेऊन जातो. त्या पद्धतीने कोल्हापूरकर मला प्रेशर कुकर चिन्हासमोर बटन दाबून विधान भवनात आपले कोल्हापूरचे शहराचे प्रश्न सोडण्याची ऊर्जा देतील एवढी मला खात्री आहे. खरं तर शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील साहेबांना अंधारात ठेवून कारभाऱ्यांचा हा खेळ सुरू होता. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराजांनी न्याय दिला, त्याबाबतची भावना काय? महाराजांनी न्याय दिला यात शंका नाहीये. पण आता काय जे काय झालेलं होतं ते तर वारंवार आता बोलत बसणं उचित नाहीये. ते सगळ्यांना सगळा त्याचा उलगडा झालाय. नेते मंडळीच त्या बाबतीत आता काय ते खुलासा घेतील. काय विश्वास वाटतो विजयाबद्दल? 101% विजय होईल. कारण कोल्हापूरकर कायमपणे सामान्य कार्यकर्त्याला खरंच ज्याचं काम आहे आणि ज्याची लोकांच्या प्रती सेवेची भावना आहे आणि ज्याची वागणूक हे सगळं बघत असतात. आणि त्या पद्धतीने कोल्हापूरकर एक स्पष्ट, स्वच्छ आणि स्वाभिमानानं मतदार करणारा
कोल्हापूर शहर महाराष्ट्रात नाही तर देशात ओळखलं जातं. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की ते विजयी करतील. माझे आई वडील शिक्षक, मध्यमवर्गीय कुटुंबातला मी डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन समाजसेवा करत करत महापालिकेच्या माध्यमातून समाजकारण राजकारण करतोय. त्यामुळे ते मला नक्की पाठबळ देतील यात शंका नाही. कोल्हापूर उत्तर मधील स्वाभिमानी जनताच माझ्या पाठीशी राहील असा पद्धतीचा विश्वास आहे तो राजेश लाटकर यांनी व्यक्त केलेला आहे. सरकारनामासाठी राहुल गडकर, कोल्हापूर.